ഫ്രണ്ട്സ്, എല്ലാവർക്കും സ്വാഗതം. കേട്ടറ്റ് എക്സാമിന് അതുപോലെ നെറ്റ്, സെറ്റ്, HSA എക്സാമിനൊക്കെ മുൻകാല വർഷങ്ങളിൽ വന്നിട്ടുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ്, ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള 100 ക്വസ്റ്റ്യൻസിൻ്റെ വീഡിയോ ആയിട്ടാണ് ഞാൻ ഇന്ന് വന്നിട്ടുള്ളത്. ഇതിൽ പാർട്ട് 1 30 ക്വസ്റ്റ്യൻസ് ആണ് ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ എല്ലാവരും വീഡിയോ കാണുക, അതുപോലെ തന്നെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. ഒന്നാമത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ, ഹിന്ദി ശബ്ദ് മൂലതഃ കിസ് ഭാഷ കാ ശബ്ദ് ഹേ? ആൻസർ ഫാർസി. ब्रह्म समाज की स्थापना कब हुई? 1928. आर्य समाज के संस्थापक कौन थे? दयानंद सरस्वती. राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है, कथन किसका है? महात्मा गांधी. कांग्रेस की स्थापना कब हुई? 1885. नागरी लिपि परिषद का मुख्यालय कहाँ है? नई दिल्ली. राजभाषा का शाब्दिक अर्थ है राजकाज की भाषा. 8वीं अनुसूची में संविधान द्वारा मान्यता प्राप्त 22 परदेसी भाषाओं से एक नहीं है. आंसर गढ़वाली अथवा कुमाऊनी. हिंदी हिंदू हिंदुस्तान का नारा किसने दिया? आंसर भारतेंदु हरिश्चंद्र. हिंदी को राष्ट्रभाषा बनाने का विचार सर्वप्रथम कहाँ से उदित हुआ? बंगाल. साहित्य अकादमी नई दिल्ली की स्थापना कब हुई? 1954. ब्रज भाषा का केंद्र कहाँ है? मथुरा. क ख ग ज़ फ 5 अरबी फारसी ध्वनियों के लिए चिन्हों के नीचे नुक्ता लगाने का रिवाज आरंभ किसने किया? राजा शिवप्रसाद. हिंदी भाषा का जन्म हुआ? कोई नहीं എന്ന ഓപ്ഷനാണ് ആൻസർ. ഇതിൽ ലൗകിക് സംസ്കൃതമുണ്ട്, പാലി സംസ്കൃത്, വൈദിക് സംസ്കൃത്. അപ്പോൾ ഇതൊന്നുമല്ല എന്നാണ് ആൻസർ. അടുത്തത്, निम्नलिखित में से कौन सी भाषा देवनागरी लिपि में लिखी जाती है? आंसर मराठिയാണ്. अपभ्रंश साहित्य का आरंभ कब से कब तक जारी रहा? आंसर 8वीं सदी से 13वीं सदी तक. हिंदी शब्द मूलतः फारसी है. गढ़ी बोली का दक्षिण में प्रवेश हुआ 13वीं सदी में. द्विवेदी युग का समय 1900 ईस्वी से 1920 ईस्वी तक. निम्नलिखित में से कौन सी बोली अथवा भाषा हिंदी के अंतर्गत नहीं आती है? भांगरू ആണ് ഇതിന്റെ ആൻസർ. मध्यकाल में मुसलमानों में प्रचलित अरबी फारसी शब्दों से मिश्रित कविता की भाषा है रेख्ता. दक्कनी हिंदी को उत्तरी भारत में लाने का श्रेय दिया जाता है शायर वली दक्कनी. गढ़ी बोली की कितनी शैलियां हैं? 3. यह किसने कहा था? इंग्लैंड जाने वाले को लैटिन सेक्शन या फ्रेंच के बदले अंग्रेजी सीखनी चाहिए, वैसे ही भारत आने वाले को अरबी फारसी या संस्कृत के बदले हिंदुस्तानी सीखनी चाहिए. ഈ വാക്കുകൾ ടോംസ് റോബക്കിൻ്റെതാണ്. आम बोलचाल की महाभाषा किसने कहा था? जॉर्ज ग्रियर्सन.
यह प्रस्ताव किसने पारित किया कि प्रतिवर्ष 6 दक्षिण भारतीय युवक हिंदी सीखने को प्रयाग भेजें तथा 6 उत्तर भारतीय युवक को दक्षिणी ഭാഷായും सीखने दक्षिण भारत भेजा जाए. ഇത് പറഞ്ഞത് മഹാത്മാഗാന്ധിയാണ്. അടുത്തത് वर्धा में राष्ट्रभाषा प्रचार सभा कब സ്ഥാപിത് हुई? 1936. അടുത്തത് സഹി യുഗ്മ ചുനിയാണ്. ब्रह्म समाज की स्थापना 1828 ईस्वी में राजराम मोहन राय द्वारा की गई. അതുപോലെ സനാതൻ ധർമ്മ സഭ की स्थापना 1895 ईस्वी में दीनदयाल शर्मा द्वारा की गई. मद्रास में 1927 ईस्वी में राष्ट्रभाषा प्रचार सभा स्थापित की गई. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ ആൻസർ ഉപരോക്ത് സഹി, അതായത് ഇതിൽ ശരി ഏതാണ്, ഇതിലേതാണ് ശരിയായത് എന്നാണ്. അപ്പോൾ ആൻസർ ഇതാണ്. തന്നിട്ടുള്ളതെല്ലാം ശരിയാണ്. അടുത്തത് തിയോറോഫിക്കൽ സൊസൈറ്റി കാ മുഖ്യാലയ അടയാർ. അടുത്ത 30ാമത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ രാജസ്ഥാനി ഭാഷ കിസ് അപഭ്രംശ് സെ ആയി ഹേ? ശൗരസേനി ആണ് ആൻസർ. അപ്പോൾ ടോട്ടൽ 100 ക്വസ്റ്റ്യൻസ് ആണ് നമ്മൾ ഈ വീഡിയോയിൽ ചെയ്യുന്നത്. അപ്പോൾ 100 ക്വസ്റ്റ്യൻസ് ഒരുമിച്ച് ഇടുന്നില്ല. പാർട്ട് 1, പാർട്ട് 2, പാർട്ട് 3 ആയിട്ട് ചെയ്യുന്നതായിരിക്കും. ഇത് മുൻകാല ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പറിലുള്ള ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ് എടുത്തിട്ട് ആണ് ഈ വീഡിയോയിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളത്. ഇതെല്ലാം ഉറപ്പായിട്ടും കാറ്ററ്റ് എക്സാമിനൊക്കെ വരുന്നതാണ്. അപ്പോൾ എല്ലാവരും വീഡിയോ ആദ്യം മുതൽ അവസാനം വരെ കാണണം.